हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. याआधी आपण बनवले चिकन बिर्याणी, व्हेज बिर्याणी. आज आपण बनवूया प्रॉन्स बिर्याणी. त्यासाठी अजून माझा गॅसचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला नाही, त्यामुळे मी अजून इंडक्शनवरच बनवते. त्यासाठी भरपूर असं तेल घेऊया एका भांड्यामध्ये आणि बरिस्ता पहिल्यांदा बनवून घेऊया. इम्पॉर्टंट पार्ट आहे बिर्याणीचा बरिस्ता. इथे मी 4 ते 5 कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि त्यातले 2-2.5 कांदे पहिल्यांदा बरिस्ता बनवून घेते त्याचा आणि नंतर 2-2.5 कांद्याचा असं मी बनवून घेतला आहे बरिस्ता. हा बघा, खूप छान असं इथं कांदा असा तळून घ्यायचा आहे आपण. किती छान असं बनलेला आहे बघा. हा परफेक्ट कलर आहे, एकदम करपलेला पण नाही आहे कांदा आणि जास्त असं कच्चा पण राहिलेला नाही आहे. असा क्रंची होतो. असा मी जो राहिलेला कांदा होता तो पण यामध्ये टाकला आणि याचा पण असा बरिस्ता बनवून घेतला. इथं माझा बरिस्ता तयार आहे. आता आपण कोळंबी मॅरिनेट करायला घेऊया. हे बघा, इथं मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपण जो कांदा चिरून घेतला, कांदा शिजवून घेतला आहे म्हणजे तळून घेतला आहे बरिस्ता बनवून, त्याचं 4 ते 5 टेबलस्पून तेल यामध्ये टाकायचं म्हणजे मसाला आपला सगळा यामध्ये मुरतो. आता इथं 1.5 चमचे मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट माझी हिरवी आहे कारण त्यामध्ये कोथिंबीर आहे. इथं मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे. कोणताही तयार बिर्याणी मसाला तुम्ही वापरा. माझ्या बिर्याणी मसाल्यामध्ये मीठ आहे म्हणून मी थोडंसंच इथं मीठ वापरलेलं आहे. तुम्ही चवीनुसार मीठ टाका. इथं मी बरिस्ता जो बनवून घेतलेला तो यामध्ये टाकलेला आहे. नंतर यामध्ये 7 ते 8 पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत, ती पण यामध्ये टाकून घेतली आणि नंतर हिरवीगार अशी कोथिंबीर, हे सगळं आपण टाकून घेतलं. आता जितकं तुम्हाला तिखट आवडतं तितकं तुम्ही लाल तिखट घाला, थोडीशी हळद आणि थोडीशी धनेपूड. हे बघा, हे सगळं यामध्ये मी टाकलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून ठेवूया. हे बिर्याणीला ना चिकन कसं जितकं जास्त मुरेल तितकं छान लागतं, छान लगेच पटकन शिजतं. तरी तो कोळंबीला जास्त वेळ नाही थांबायची गरज. तुम्ही एक 15 ते 20 मिनटं फक्त मॅरिनेट करायला ठेवा कोळंबी आणि नंतर लगेच बनवली तरी चालतं. हे बघा, इथं मी सगळं मिक्स करून ही कोळंबी बाजूला ठेवलेली आहे आणि आता इथं 1.5 वाटी ते 2 वाटी मी बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये असं एक 2 ग्लास असं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. हे बघा, यामध्ये पाणी असं भरपूर पाणी घाला म्हणजे लगेच ते असं चांगला भिजतो तांदूळ. जितका जास्त वेळ तांदूळ भिजेल तेवढा चांगला शिजतो. मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये 3-3 तास तांदूळ भिजत ठेवलेला असतो, त्यामुळे तुम्ही कितीही वेळ ठेवा चालेल. आता जे आपण कांदा तळून घेतलेलं तेल आहे ना, त्याचमध्ये आपण कोळंबी शिजवून घेऊया. हे बघा, या पद्धतीनं कोळंबी यामध्ये मी तेल तापल्यानंतर ॲड केलेली आहे. हे बघा, किती छान असं कोळंबी पटकन शिजते, त्यामुळे याला काही असं एवढे एफर्ट्स घ्यायची गरज नाही आणि एकदम अर्धा वगैरे तास काय थांबायची गरज नाही. पटकन होऊन जातं हे प्रॉन्स बिर्याणी. हे बघा, अशा पद्धतीने इथं माझी शिजून सगळी तयार आहे. ही म्हणजे इथं तेलात भाजली म्हणजे ही 70 ते 80% शिजलेली आहे. आता आपण यामध्ये थोडंसं हे झाकून ठेवूया, 1-2 मिनिट हे झाकून ठेवूया आणि नंतर यामध्ये आता मी दाखवते तुम्हाला. हे असं पूर्ण किती छान सुवास येतो याचा कोळंबी शिजल्या म्हणजे त्या तेलामध्ये भाजल्यानंतर. आता यामध्ये मीडियम साईजचा 1 कांदा आणि मीडियम साईजचा 1 टोमॅटो असं ह्याची मी ग्रेव्ही बनवून घेतली आणि ती पण यामध्ये घालून घेतली आणि या टोमॅटो कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंतच फक्त हे आणखी मी इंडक्शनवर ठेवलेलं आहे. तुम्ही पण असं तुम्हाला जर आवडत नसेल कांदा टोमॅटो यामध्ये तर नाही घातलं तरी चालतं. फक्त कोळंबीच्या मॅरिनेशनला दही मी वापरलेलं नाही आहे. मला माहिती नव्हतं की माशासोबत दही खाणं योग्य आहे का नाही आहे, त्यामुळं मी दही नाही वापरलं. इथं कांदा टोमॅटो वापरला. तुम्हीही चेक करा आणि मगच यामध्ये वापरा दही. हे बघा, इथं माझं आता तर कांदा टोमॅटोचा यामध्ये पूर्ण कच्चापणा निघून गेलेला आहे आणि इथं माझी कोळंबी पण छान शिजलेली आहे. आता ह्या पॉईंटला मी इंडक्शन बंद करते. हे बघा, अशा पद्धतीनं खूप छान असं बनलेलं आहे कोळंबी. आता आपण हे तांदूळ जे घेतलं होतं हे 1 तासभर तरी भिजलं आहे आणि आता यामधलं पाणी सगळं ओतून टाकायचं आणि आता हे शिजवायला ठेवूया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी 4 लवंग, 4 मिरे, तमालपत्र, 2 वेलची, दालचिनी आणि 1 बदाम फूल असं मी सगळं ह्यामध्ये टाकून घेतलं आहे. तांदळाचे 4 ते 5 पट पाणी आहे हे. तुम्ही जितकं जास्त ठेवाल तितकं चांगलं आहे पाणी.
कसंही पाणी गाळून जातं, त्यामुळे मीठ पण यामध्ये भरपूर घाला, म्हणजे तांदळाला असं परफेक्ट मीठ लागेल. आता हे पाणी आपण उकळून घेतलेलं आहे आणि जो तांदूळ आपण भिजवून घेतलेला तो यामध्ये ॲड करूया. हे बघा, अशा पद्धतीनं यामध्ये मी सगळा तांदूळ ॲड केलेला आहे. आणि हा तांदूळ ना पांढरा शुभ्र असा शिजण्यासाठी त्यामध्ये एक अर्धा लिंबाचा रस आपण ॲड करूया, म्हणजे आपला तांदूळ असा सडसडीत आणि पांढरा शुभ्र येतो. नाहीतर आपलं जे मसाले आपण खडे मसाले टाकलेत ना, त्याचा कलर चढू शकतो तांदळावर. तुम्हाला पांढरा शुभ्र तांदूळ हवा असेल तर इथं लिंबू रस ॲड करा, अर्धा लिंबू रस. आता इथं आपला तांदूळ ना शिजून तयार आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान. हे बघा, किती छान असा तांदूळ शिजून आपला झालेला आहे. आता ह्या पॉईंटला मी इंडक्शन बंद केला आणि आता आपण ह्याला एका चाळणीमध्ये गाळून घेऊया. हे बघा, असं यातलं पाणी सगळं यामध्ये निघून जातं आणि आपलं काही मीठ एक्स्ट्रा असतं ते पाण्याबरोबर सगळं निघून जातं आणि परफेक्ट तांदळाला मीठ लागलेलं असतं. त्यामुळं जरा शिजवताना जास्त मीठ टाका. हे बघा, किती छान असं तांदूळ शिजलेलं आहे. आता आपण याला थर देऊया. तुम्हाला जर थर द्यायचे नसतील तर ठीक आहे, तुम्ही फक्त कोळंबी जी शिजलेली आहे त्याच्यावर तांदूळ टाकला तरी आपली बिर्याणी रेडी होईल. पण मला असं खाली एकदा तांदूळ त्याच्यावर पूर्ण जी आपण शिजवून घेतलेली ती बिर्याणी प्रॉन्स त्याच्या आपण मध्ये आपण असा थर दिला आणि त्यावरती राहिलेले जे तांदूळ होते ना ते आपण यावरती थर दिलेला. हे बघा, आता इथं यावरती प्रॉन्सवर थोडीशी कोथिंबीर आणि बरिस्ता असा मी टाकून घेतला आहे. आता तुम्हाला तंदूर फ्लेवर हवा असेल आणि तुमच्याकडे गॅस असेल ना, तर मी चिकन बिर्याणी याआधी टाकलेली आहे, चॅनलवर अपलोड केले व्हिडिओ. त्याच्यासारखं तुम्ही तंदूर फ्लेवर हवा असेल तर त्यामध्ये मी टिप्स दिलेले आहेत कसं कसं तंदूर फ्लेवरची बिर्याणी करायची, ते तुम्ही जाऊन बघू शकता. इथं माझा इंडक्शन असल्यामुळे मी इथं तंदूर फ्लेवर देऊ शकले नाही आहे, त्यामुळे अशी बिर्याणी माझी प्रॉन्स बिर्याणी बनवून तयार आहे. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी इथं बांगडा फ्राय पण बनवून घेतलेला आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.